कुंभ राशी, सोमवारपासून 3 मोठे चमत्कार होणार आणि या लोकांमुळे तुमचं नशीब बदलणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. ब्रह्मदेवाची योजना सुरू होते. कुंभ राशी म्हणजेच संघर्ष आणि पुनर्जन्माचं प्रतीक. 2025 मध्ये जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनी यांच्या विशेष योगामुळे अनेक राशींमध्ये उलथापालथ होत आहे, तेव्हा कुंभ राशीसाठी सोमवारपासून सुरू होणारी 7 दिवसांची वेळ ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हे केवळ एक योग नाही, हे एक संकेत आहे. ब्रह्मदेव तुमचं नशीब बदलण्यासाठी विशेष दूत पाठवत आहेत. चमत्कार क्रमांक 1. कुटुंबातील ह्या व्यक्तींकडून येणारा अद्भुत आधार. चतुर्थ स्थानात चंद्र प्रवेश करतोय. सोमवारी सकाळपासून कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र प्रवेश करेल. चंद्र म्हणजेच मन, भावना आणि आईसारखा आश्रय देणारा ग्रह. या योगामुळे कुटुंबातील एका व्यक्तीकडून, विशेषतः स्त्री वर्गातून, जसे की आई, बहीण, मावशी, आजी किंवा गुरुस्थानावर असलेली एखादी वडीलधारी बाई, तुमच्यावर एक अशा प्रकारची कृपा होईल जी आजवर कधीच झाली नव्हती. अनपेक्षित सल्ला, पैशांची मदत किंवा मानसिक शांती. ही व्यक्ती तुम्हाला एखादं गुपित सांगेल, आर्थिक अडचणी मदतीचा हात देईल, एका निर्णयासाठी योग्य दिशा दाखवेल किंवा एखाद्या पद्धतीनं तुमचं मन शांत करेल. ही व्यक्तीचं ओळखणं कसं शक्य होईल? ती कायम तुमच्यावर रागावत असेल, दूर राहत असेल, पण अचानक तीच व्यक्ती तुमच्याशी भावनिक संवाद साधेल. सावध राहा, ही वेळ दुर्लक्ष केल्यास ब्रह्मदेवाचा संदेश तुम्हाला मिळणार नाही. रविवारी रात्री स्वप्नात जर तुम्ही पाण्यात दृश्य पाहिलं, म्हणजे जसं की सागर असो, तळ असो, डोह असो, तर ती व्यक्ती आई तत्वाशी संबंधित आहे. जर पांढरा रंग दिसला तर तिचा उद्देश शुद्ध आहे. जर ती व्यक्ती भूतकाळात तुमच्या विरोधात गेली होती, तर तीच व्यक्ती आता ब्रह्मदूत म्हणून समोर येणार आहे. आता चमत्कार क्रमांक 2 आहे मित्र परिवारातील या व्यक्तीकडून मिळणारी उन्नतीची संधी. नवम स्थानात गुरु शनी विशेष दृष्टिक्षेप असल्यामुळे कुंभ राशीच्या नवम स्थानात गुरु आणि शनीचे बळकट दृष्टिक्षेप लागले आहेत. गुरु म्हणजे विस्तार, विद्या, भाग्य आणि शनी म्हणजेच कर्म, न्याय आणि विलंब. हा योग मित्रसंबंधित चमत्कार घडवतो, विशेषतः एखाद्या हरवलेल्या मित्राकडून. आता कोण असेल ही व्यक्ती? तर ती व्यक्ती कॉलेजचा जुना मित्र किंवा मैत्रीण असू शकते. पूर्वी नातं बिघडलेले एखादे सहकारी असू शकतं किंवा सोशल मीडियावर अचानक संपर्क करणारी व्यक्तीसुद्धा असू शकते. आता ती व्यक्ती काय करेल तर तुम्हाला नवीन संधीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. जसं की व्यवसाय असो, नोकरी असो, प्रकल्प असो, एखादी महत्त्वाची माहिती देईल जी तुमचं जीवन वळवून टाकेल. नेटवर्क नेट आहे, किमतीचे आहे हे सिद्ध करेल. तुम्ही त्या व्यक्तीच्या ओळखीचं गांभीर्य कसं ओळखाल तर तिचा कॉल, मेसेज वा ईमेल सोमवारपासून 3 दिवसात येईल. पहिल्यांदा संवाद साधताना तुम्हाला अंतर्मनातून धडपड होईल. त्या संवादात एखादा गुप्त कोड असेल, जसं की हे काम फक्त तूच करू शकतोस. धोका काय? जर अहंकार आडवा आला तर ही संधी गमावून बसाल. आता या सर्वांसाठी धोका काय असेल? जर तुमच्यामध्ये अहंकार आडवा आला तर ही संधी तुम्ही गमावून बसाल. शनीचा प्रभाव असल्यामुळे संकटातून वर जाण्याची ही संधीही असेल, म्हणजेच प्रथम भीतीदायक आणि मग चमत्कारिक असेल. आता चमत्कार क्रमांक 3 आहे अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आकाशवाणी. चंद्र मंगळ युती. मानसिक स्पंदन वाढणार आणि सोमवारपासून चंद्र आणि मंगळाची युती कुंभ राशीत निर्माण होते. मंगळ म्हणजेच तुमचा स्वामी आणि जेव्हा तो चंद्राबरोबर येतो तेव्हा अनोळखी व्यक्तीच्या रूपात ब्रह्मदेव मार्गदर्शन करतो. ती अनोळखी व्यक्ती कोण असू शकते तर ती रेल्वेमध्ये बसलेली किंवा बसमध्ये बसलेली शेजारी असू शकते. व्यक्ती यूट्यूबवरील योगगुरू, लेखक किंवा वक्ता किंवा मंदिरातील पुजारी किंवा सामान्य भिकारी सुद्धा असू शकतो. त्या व्यक्तीच्या शब्दात काय असेल तर एकच वाक्य असेल, पण तुमचं संपूर्ण जीवन बदलवणार. कधी तुमच्या मनातला प्रश्न त्या व्यक्तीकडून उत्तर रूपात येईल, कधी कधी तो साक्षात्कार नुसत्या नजरेतूनही होतो. आकाशवाणीचा अर्थ समजण्याचं रहस्य. ज्यावेळी तुमचं अंतर्मन पूर्णतः शांत असतं तेव्हा ब्रह्मदूत प्रकट होते. तुम्ही ज्या प्रश्नांना विव्हळ होतात त्या क्षणीच उत्तर समोर येतं. ते शब्द तुमच्यासाठीच होते. ही भावना स्वतःहून उमटते. आता हे चमत्कार का घडतात आणि ब्रह्मदेवाचं गुपित काय सांगतंय ते जाणून घेऊयात. कुंभ राशीवर ब्रह्मदेवाची विशेष नजर आहे. कुंभ राशीचं जीवन म्हणजेच परिवर्तन, मृत्यू, पुनर्जन्म, गुप्ततेतून प्रकट होणं. आणि जेव्हा ब्रह्मदेव एखाद्या आत्म्याला नवीन टप्प्यावर घेऊन जायचं ठरवतो तेव्हा तो 3 पातळ्यांमधून त्याच्याशी संवाद साधतो. नंबर 1 आहे कुटुंब, नंबर 2 आहे मित्र, नंबर 3 आहे अनोळखी ब्रह्मदूत. हे 3 चमत्कार म्हणजेच त्या 3 पातळ्यावरून आलेली दैवी आकाशवाणी आहे.
आता तुम्ही काय करू शकता आणि व्यावहारिक आणि आध्यात्मिकसाठी उपाय आहेत. तर संध्याकाळी तुम्ही दिवा लावा आणि जप करा आणि तुमचा दिवा नेहमी पश्चिम किंवा ईशान्य दिशेला ठेवा. आणि तुमच्या स्वप्नांची नोंद ठेवा. आठवड्याभरात आलेली स्वप्न लिहून ठेवा. ती संकेतांनी भरलेली असतात. विशेषतः पाणी, सर्प, दगड, मंदिर, आई या प्रतिमा. कुणालाही छोटंही मदतीचं काम करा. दैव तुम्हाला कोणत्या मार्गाने तपासतं ते कळत सुद्धा नाही. अनोळखी व्यक्तींवर केलेली मदत ब्रह्मदेवाच्या दृष्टीत फार मोठी असते. आणि आता शेवटचा प्रश्न आहे की या चमत्कारानंतर पुढचं काय? जर हे 3 चमत्कार तुम्ही ओळखले आणि त्यावर तुम्ही कृती केली तर एका मोठ्या अडथळ्यांचा अंत होईल. नशिबातल्या बंद दरवाजांचे कुलूप उघडेल. तुमचं जीवन एका नवीन अध्यायात प्रवेश करेल. पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पुढच्या चक्रात ही संधी मिळणार नाही. पण ती वेळही गेली आहे आणि ती वेळही गेली असेल. चंद्र, मंगळ, गुरु, शनी आणि चतुर्थ योगाचा एकत्र प्रभाव कधी येईल सांगता येत नाही. तुमचं नशीब त्या लोकांमुळे बदलणार आहे. ओळखा त्यांना आणि कुटुंबातील आई समान स्त्री, मित्रगटातील विसरलेला पण नशिबाचा दूत, अनोळखी पण दिव्य संदेश घेऊन आलेला ब्रह्मदूत या तिघांकडे लक्ष ठेवून त्यांच्या शब्दातून, त्यांच्या कृतीतून किंवा नजरेतून नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.